येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोतीचूरच्या लाडूंची निर्मिती देखील केली जाते। 22 जानेवारीला काळाराम मंदिरामध्ये भोग दाखवून मोतीचूरच्या लाडूंचं नाशिक शहरामध्ये वाटप केलं जाणार आहे। यासाठी 51,000 लाडू बनवण्यात आलेले आहेत। नाशिकच्या राजगड कार्यालयाच्या बाहेर हे लाडू बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आता खास लाडूची निर्मिती करण्याचं ठरवलं आणि आपण जर बघितलं तर राजगड जे कार्यालय आहे सीबीएस या ठिकाणचं त्या ठिकाणी आकाशकंदील लावून एक प्रकारे आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि 22 जानेवारीला जो सोहळा अयोध्येत पार पडतोय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये लाडूचं वाटप केलं जाणार आहे। शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आपल्यासोबत आहे। काय नेमकं नियोजन करण्यात आलंय, कशा पद्धतीचं वाटप होईल? खऱ्या अर्थाने राम मंदिर हा भारताचा नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आनंदाचा क्षण आहे। माननीय साहेबांनी आम्हाला आदेश दिलाय की हा राम मंदिराचा आनंद उत्सव तुम्ही मोठ्या उत्साहामध्ये साजरा करा। गोडधोड तुम्ही म्हणजे प्रत्येकाला मिठाई वाटप करा, मंदिरामध्ये जाऊन आरत्या करा, जेणेकरून आमचं आरत्यांचं सुद्धा नियोजन आहे, लाडू वाटपाचं सुद्धा नियोजन आहे। आणि त्यानंतर आम्ही जे काही कारसेवक माननीय साहेबांनी सांगितलं की जे कारसेवकांचा हा आनंद उत्सव आहे, त्यांनी जे काही ह्या मंदिरासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केले होते, त्यांनी तुरुंगवास भोगला होता, हा त्यांच्यासाठी त्यांचा सुद्धा आम्ही जे काही कारसेवक नाशिक शहरामध्ये आहे त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही करणार आहोत। आणि मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये प्रभू रामचंद्राचं आमच्या नाशिकमध्ये प्रसिद्ध असं काळाराम मंदिर आहे। त्या काळाराम मंदिरामध्ये आमच्या शहराचे आणि आमच्या पक्षाचे माजी महापौर आदरणीय अशोकभाऊ मुतडक यांच्या शुभ हस्ते आम्ही आरती करून प्रभू रामचंद्रांना म्हणजे 51,000 लाडूंचा नैवेद्य चढून आम्ही ते शहरामध्ये वाटप आम्ही करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।